या व्हिडिओ लेक्चर सिरीजच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण प्लांट किंगडम चॅप्टर चालू करणार आहोत। आजपासून आपण किंगडम प्लांट जे की 11वी NCERTचा तिसरा चॅप्टर आहे त्याचा अभ्यास करणार आहोत। किंगडम प्लांटमध्ये आपल्याला आज किंगडम प्लांटी चॅप्टरचे इंट्रोडक्शन आणि अल्जी हा टॉपिक शिकायचा आहे। तर पहिला आपण स्लाइडमध्ये पाहणार आहोत किंगडम प्लांटी जे आहे त्यामध्ये जे फर्दर क्लासिफिकेशन केलेलं होतं सुरुवातीला तर त्याला आर्टिफिशियल क्लासिफिकेशन म्हणतात। आर्टिफिशियल क्लासिफिकेशनमध्ये तर जे सुरुवातीचे सायंटिस्ट होते त्यांनी कशाचा अभ्यास केला होता, कशाला त्यांनी महत्त्व दिलं होतं, कलर, नंबर, शेप, हॅबिट ऑफ लीफ, तर पानांचे गुणधर्म बघितले होते, पानांचा रंग, पानांची संख्या, झाडांचं वर्गीकरण करण्यासाठी बेस्ड ऑन वन और फ्यू कॅरेक्टर्स। तर जे आर्टिफिशियल जे होतं क्लासिफिकेशन ते एक किंवा एकपेक्षा जास्त कॅरेक्टर्सवर डिपेंडंट होतं। त्याच्यामध्ये 1-2 कॅरेक्टर्सचा त्यांनी विचार केलेला होता। पुढे बघा, त्याच्यानंतर काय, लीफ, एक्सटर्नल कॅरेक्टर, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर आणि व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरचा त्यांनी विचार केला होता आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये। ही आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन कोण दिली होती तर लिनेयसनं दिली होती, म्हणून त्याला लिनेयस क्लासिफिकेशनही म्हणतात। आणि त्याच्यामध्ये लिनेयसचा क्रायटेरिया काय होता तर अँड्रोशियमचं स्ट्रक्चरचा लिनेयसनं अभ्यास केला होता। अँड्रोशियमचं स्ट्रक्चर, अँड्रोशियम काय असते तर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असते, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, झाडामधला मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असते अँड्रोशियम। तर त्याच्याबद्दल त्याच्या स्ट्रक्चरचा अभ्यास म्हणजे काय की अँड्रोशियमचे जे पार्ट असतात त्यांना स्टेमेन म्हणतात। तर स्टेमेनची संख्या, 1 स्टेमेन असणारी झाडं, 2 स्टेमेन असणारी झाडं, असं त्यांनी विचार केला होता। तर आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनचा शोध कोण लावला होता, लिनेयसनं लावला होता। त्याच्यामध्ये एक्सटर्नल कॅरेक्टरवर जास्त भर दिला होता, एक्सटर्नल कॅरेक्टरवर जास्त भर होता। म्हणजेच एक्सटर्नल कॅरेक्टरलाच काय म्हणतात, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर, जे बाहेरून दिसतात, जे की कोणाचे होते, मेनली लीफच्या एक्सटर्नल कॅरेक्टरचा विचार केला होता। त्यांनाच व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरही म्हणतात। तर हे एक्सटर्नल कॅरेक्टरसाठीच नाव आहेत तिन्ही, की एक्सटर्नल कॅरेक्टर, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर किंवा व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर। आणि ही सिस्टीम कोणी दिली ती तर कार्ल लिनेयसनं दिली ती। कार्ल लिनेयस या सिस्टीमचे सायंटिस्ट होते। तर परत बघा, इथं त्यांनी लीफचा विचार केला होता की लीफचा कलर, जसं बघा इथं हे ब्राऊन लीफवाले पानं आहेत, हे ग्रीन लीफवाले पानं आहेत। लीफच्या नंबरचा विचार केला होता की काही, जसं इथं बघा इथं खूप जास्त संख्या आहे, इथं लीफची संख्या खूप जास्त आहे, इथं कमी पानं आहेत। शेप बघा, इथं शेप जे आहेत लीफचे, वेगवेगळ्या शेपचे त्यांनी विचार केला होता, लीफचे वेगवेगळे शेप भेटतात। आणि हॅबिट म्हणजे काय असते, हॅबिट म्हणजे काय असते की एकाच झाडावर पानं किती जवळ आहेत। समजा आता हे एक पान आहे, लगेच दुसरं पान आहे, लगेच तिसरं पान आहे, लगेच चौथं पान आहे, लगेच 5वं पान आहे, तर याला काय म्हणतात, डेन्स ग्रोथ। नो डेन्स ग्रोथ कधी असते, जेव्हा याला काय म्हणतात डेन्स ग्रोथ। नो डेन्स ग्रोथ कधी असते, जेव्हा समजा एक फांटी आहे त्याच्यावर पानांची संख्या विरळ आहे। बघा इथं 2च पानं आहेत, इथं 2च पानं आहेत, इथं पानं विरळ आहेत, तर त्याला म्हणतात नो डेन्स ग्रोथ। हॅबिट म्हणजे की पानं जास्त दाट आहेत का पानं विरळ आहेत। तर हॅबिटमध्ये 2 प्रकार भेटतात, एक तर डेन्स किंवा नो डेन्स। नो डेन्स म्हणजे विरळ पानं, विरळ, आणि डेन्स म्हणजे दाट। तर ही स्लाईड झाली आर्टिफिशियल क्लासिफिकेशनवरची। पूर्ण स्लाईड वाचून घ्या आणि ही स्लाईड लिहून घ्यायची आहे तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये, किंगडम प्लांटीच्या नोट्समध्ये ही स्लाईड लिहून घ्यायची आहे। चला आता पुढे बघू, लिनेयसने ही जी सिस्टीम दिली ती बघा, लिनेयसची सिस्टीम, याच्यामध्ये त्यानं क्रायटेरिया म्हणजे कशाचा विचार केला होता बघू। क्रायटेरिया म्हणजे कशाचा विचार केला बघा। नंबर 1चा क्रायटेरिया कॅरेक्टर, नंबर 2चा क्रायटेरिया मॉर्फॉलॉजिकल किंवा एक्सटर्नल कॅरेक्टर, नंबर 3चा अँड्रोशियमचं स्ट्रक्चर, आणि नंबर 4चं काय आहे, सेक्शुअल कॅरेक्टर, फ्लोरल कॅरेक्टर। हे नंबर 2, हे नंबर 3 आणि हे नंबर 4। तर कोणते सुरुवातीला त्यानं कशाचा कॅरेक्टरचा अभ्यास केला होता
की नंबर ऑफ स्टेमेन किती आहेत. मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे काय की या लिनियाच्या सिस्टीममध्ये झाडाचं बाहेरून स्ट्रक्चर कसं आहे त्याचाही विचार केला आणि सेक्शुअल कॅरेक्टरचाही विचार केला त्याने. पण त्याची चुकी काय होती बघा, ड्रॉबॅक म्हणजे त्याची चुकी, लिनियाची चुकी काय होती की त्यानं इक्वल वेटेज टू व्हेजिटेटिव्ह अँड फ्लोरल कॅरेक्टर. फ्लोरल म्हणजे सेक्शुअल, कारण झाडाचा जे सेक्शुअल पार्ट असते ते फुल असते, तर फ्लोरल कॅरेक्टर म्हणजे सेक्शुअल कॅरेक्टर. तर त्याने सेक्शुअल कॅरेक्टर म्हणजेच फ्लोरल कॅरेक्टरला आणि व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरला समान महत्त्व दिलं होतं, जे की व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरला जास्त महत्त्व द्यायला पाहिजे होतं. नोट बघा, फ्लोरल म्हणजे रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर इज मोर इम्पॉर्टंट. ते जे फ्लोरल कॅरेक्टर असते झाडाचे, जे रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर असते ते जास्त महत्त्वाचे असतात. कॉन्झर्वेटिव्ह दॅन व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर. तर इम्पॉर्टंट म्हणजेच कॉन्झर्वेटिव्ह. इथं त्यांनी एक शब्द दिलेला आहे कॉन्झर्वेटिव्ह म्हणजेच काय, इम्पॉर्टंट. तर फ्लोरल कॅरेक्टर जास्त महत्त्वाचे असतात व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरपेक्षा, बिकॉज व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर अफेक्टेड बाय एन्व्हायरमेंट. कारण जे व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर असतात, व्हेजिटेटिव्ह म्हणजेच मॉर्फॉलॉजिकल, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर जे आहेत त्यांच्यावर इफेक्ट पडतो. कशाचा इफेक्ट पडतो? एन्व्हायरमेंटचा, पर्यावरणाचा इफेक्ट पडतो. तर त्यामुळे ते तेवढे महत्त्वाचे नसतात. जास्त महत्त्वाचे कोण असतात? जास्त महत्त्वाचे फ्लोरल कॅरेक्टर असतात. फ्लोरल कॅरेक्टरलाच काय म्हणतात? रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर. हे लक्षात ठेवा. पण हे दिलं का? नाही. लिनियाची चूक कुठं झाली? दोघांनाही सेम महत्त्व दिलं. लिनियाची चूकमध्ये तुम्ही लक्षात ठेवायचे की दोघांना पण त्यानं सेम महत्त्व दिलं, फ्लोरल कॅरेक्टरला आणि रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टरला. कशाला जास्त महत्त्व द्यायला पाहिजे होतं? फ्लोरल कॅरेक्टरला. कशाला कमी महत्त्व द्यायला पाहिजे होतं? व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरला. व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरला महत्त्व कमी का द्यायला पाहिजे? कारण त्याचा पर्यावरणाचा त्याच्यावर खूप परिणाम होतो. आणि लिनियाच्या सिस्टीमला पण आर्टिफिशियल सिस्टीम म्हणतात. आणि अरिस्टॉटलनं पण एक सिस्टीम दिली ती क्लासिफिकेशनची झाडाची, त्याला पण आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन म्हणतात. तर अरिस्टॉटलची आधीची थोडीशी वेगळी होती, पण या दोन्ही सिस्टीमला आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन म्हणतात. आता पुढचा पॉईंट बघायचा आहे आपल्याला, नॅचरल क्लासिफिकेशन. या सगळ्या नोट्स लिहून घ्यायच्यात तुम्ही. नॅचरल क्लासिफिकेशन. नॅचरल क्लासिफिकेशन पण काय करते बघा, नॅचरल क्लासिफिकेशनमध्ये पण सेपरेटेड क्लोजली रिलेटेड स्पीसीज बेस्ड ऑन वन ऑर फ्यू कॅरेक्टर. हे ड्रॉबॅक आहे आर्टिफिशियल सिस्टीमचा. ड्रॉबॅक म्हणजे कमतरता. ड्रॉबॅक आहे आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनचं. हे सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनचं हे नॅचरल क्लासिफिकेशन इथून चालू होतं. हे तुम्ही इकडलं जे पॉईंट आहे ते आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्येच लिहून टाकायचं आहे. आता बघा, नॅचरल क्लासिफिकेशनमध्ये काय काय केलं तर एक्सटर्नल कॅरेक्टर म्हणजे त्यालाही महत्त्व दिलं तर, पण सेल स्ट्रक्चर म्हणजेच काय, अल्ट्रा स्ट्रक्चरलाही महत्त्व दिलं. त्याच्यानंतर काय दिलं, ॲनाटॉमीलाही महत्त्व दिलं म्हणजे मधलं रचना झाडाच्या. एम्ब्रिओलॉजी म्हणजे झाडाचं भ्रूण अवस्था म्हणजे बीच्यामध्ये असताना झाड, त्यालाही महत्त्व दिलं. फायटोकेमिस्ट्री म्हणजे काय की झाडामध्ये जे केमिकल वगैरे असतात त्यांनाही महत्त्व दिलं. हे इथून एवढ्या सगळ्यांना कोणते कॅरेक्टर म्हणतात? इंटरनल कॅरेक्टर. आणि बाहेरचे जे पानाची वगैरे रचना वगैरे त्यांना कोणते कॅरेक्टर म्हणतात? मॉर्फॉलॉजिकल म्हणजेच एक्सटर्नल कॅरेक्टर. तर आता याच्यात आर्टिफिशियल नॅचरल क्लासिफिकेशनमध्ये काय झालं, नंबर ऑफ क्रायटेरिया और कॅरेक्टर इन्क्रीजेस. आता याच्यामध्ये जे क्लासिफिकेशन करताना एवढे क्रायटेरिया धरण्यात आले, एवढे. तर ही पहिल्याच्यापेक्षा थोडीशी चांगल्या प्रकारची सिस्टीम होती क्लासिफिकेशनची, जी नॅचरल क्लासिफिकेशनची सिस्टीम आहे. बघा याच्यात ते म्हणतात सुद्धा बेटर दॅन आर्टिफिशियलपेक्षा जास्त चांगली होती, कारण आर्टिफिशियलपेक्षा एवढे जास्त गुणधर्म वापरण्यात आले. बेस्ड ऑन नॅचरल ॲफिनिटीज म्हणजेच काय, सिमिलॅरिटी. जे नैसर्गिक जे आहेत, नैसर्गिकरित्या नॅचरल क्लासिफिकेशननं जे झाडं ज्यांचं क्लासिफिकेशन केलं ते एकमेकांच्या जास्त रिलेटेड होते. आणि ही सिस्टीम कोण दिलेली आहे ते लक्षात ठेवायचं तुम्हाला, बेंथम आणि हुकर. नॅचरल क्लासिफिकेशनची सिस्टीम कोण दिलेली आहे? बेंथम आणि हुकरनं. हे सायंटिस्टचं नाव ठेवायचं लक्षात. आणि क्रायटेरिया कोणते कोणते वापरले हे पण लक्षात ठेवायचं. एवढे क्रायटेरिया आहेत.
नंबर 3ची क्लासिफिकेशन सिस्टीम आहे. नंबर 3ची क्लासिफिकेशन सिस्टीम फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन ही कोण दिलती त्यांचं नाव लक्षात ठेवा. एंगलर अँड प्रांटल. एंगलर आणि प्रांटलनं दिलेली आहे क्लासिफिकेशन सिस्टीम फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. याच्यामध्ये काय बेस्ड ऑन इव्हॉल्युशनरी हिस्ट्री त्यालाच फायलोजेनी म्हणतात किंवा इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप म्हणतात किंवा ॲन्सेस्टर म्हणजे काय पूर्वज, ज्यांचा पूर्वज सेम त्या झाडांना एका गटामध्ये ठेवण्यात आलं. हे इव्हॉल्युशनरी रिलेशनशिपवर बेस्ड आहे. इव्हॉल्युशनरी रिलेशनशिपवर उत्क्रांतीवर आधारित जी आहे तिला फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन म्हणतात. तर नंबर 4ची क्लासिफिकेशन सिस्टीम बघा, तिचं नाव आहे सायटोटॅक्झॉनॉमी. त्याला दुसरं नाव काय आहे कॅरिओटॅक्झॉनॉमी. सायटो म्हणजे पेशी, कॅरिओटॅक्झॉनॉमी म्हणजे केंद्रक. तर याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो. क्रोमोझोमची स्ट्रक्चर म्हणजे रचना, क्रोमोझोमची संख्या आणि क्रोमोझोमचं बिहेवियर ज्याच्यामध्ये अभ्यास केला जातो त्याला कोणती म्हणतात सायटोटॅक्झॉनॉमी. नंतर नंबर 5ची आहे. नंबर 5ची क्लासिफिकेशन सिस्टीम आहे केमोटॅक्झॉनॉमी. याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो. केमिकल कॉन्स्टिट्युएंट ऑफ प्लांट. तर झाडाचे केमिकल कॉन्स्टिट्युएंटचा अभ्यास केला जातो. म्हणजे झाडामध्ये कोणत्या प्रकारचे केमिकल आहे, झाडाच्या जे रचना जे पेशी जी आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्स किंवा कायटीन किंवा सेल्युलोज कशापासून बनलेला आहे त्याचा अभ्यास केला जातो. जसं की बघा कोणते केमिकलचा अभ्यास केला जातो अरोमॅटिक कंपाऊंडचा. अरोमॅटिक कंपाऊंड काय असतात हे पुढे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये शिकायचं आहे. अजून काही क्रिस्टल्सचा अभ्यास केला जातो. कोणते क्रिस्टलचा अभ्यास केला जातो हे आहे कॅल्शियम कार्बोनेट आणि अजून कोण आहे कॅल्शियम ऑक्झॅलेट. आणि अजून कशाचा अभ्यास केला जातो DNA सिक्वन्सचा. बघा DNA पण एक केमिकलचा रेणूच आहे. DNA म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. तर त्याचा पण अभ्यास केला जातो. त्या क्लासिफिकेशन सिस्टीमला काय म्हणतात केमोटॅक्झॉनॉमी. तर एवढ्या क्लासिफिकेशनच्या सिस्टीम झालेल्या आहेत. नंबर 1ची क्लासिफिकेशन सिस्टीम कोणती झालेली आहे तर आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. आर्टिफिशियल. नंबर 2ची नॅचरल क्लासिफिकेशन. आर्टिफिशियलमध्ये फक्त बाहेरचे गुणधर्म कोण दिलती अरिस्टॉटल आणि लिनियस. नॅचरलमध्ये बाहेरचे गुणधर्म आणि इंटरनल स्ट्रक्चरचा पण अभ्यास केला होता. नंबर 3ची कोणती आहे फायलोजेनेटिक. फायलोजेनेटिक रिलेशनशिप. फायलोजेनेटिक रिलेशनशिपवाली क्लासिफिकेशन याच्यामध्ये उत्क्रांतीचा. नंबर 4मध्ये कोणती आहे हे सायटोटॅक्झॉनॉमी. सायटो म्हणजे पेशीचा अभ्यास याच्यामध्ये सायटोटॅक्झॉनॉमी. सायटोटॅक्झॉनॉमी. त्याच्यानंतर नंबर 5ची कोणती आहे तर केमो म्हणजे केमिकल. केमोटॅक्झॉनॉमी याचा अभ्यास केला जातो. तर या 5 सिस्टीम आहेत क्लासिफिकेशनच्या. या 5 सिस्टीमनुसार झाडाचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजूनही काही सिस्टीम आहेत. त्याच्यामध्ये न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी एक आहे, ते आपल्याला पुढे बघायचं आहे. पुढची बघा 6व्या नंबरची जी आहे ती आहे न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी. तिचं दुसरं नाव काय आहे फेनेटिक्स. फेनेटिक्स नाव आहे तिचं दुसरं. न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी म्हणजे फेनेटिक्स. याच्यामध्ये न्यूमरिकल का म्हणतात कारण एकापेक्षा जास्त गुणांचा एकदाच विचार करतात. याच्यामध्ये बघा इकडे बघा हंड्रेड्स ऑफ कॅरेक्टर याच्यामध्ये अभ्यास केले जातात. कशाच्या मदतीनं विथ द हेल्प ऑफ कम्प्युटरच्या. याच्यामध्ये काय करतात एका कॅरेक्टरला एक कोड आणि किंवा एक काय देतात नंबर देतात. असाइन म्हणजे देणे टू ईच कॅरेक्टर. आणि मग ते काय करतात ते सगळा डाटा काय करतात ॲनालिसिस करतात. बघा जसे बघा असे नंबर देतात. हे कॅरेक्टर समजा रूटचं कॅरेक्टरला नंबर 1 दिला, स्टेमला नंबर 2 दिला, लीफला नंबर 3 दिला. असं जे आहेत ते कॅरेक्टरला नंबर देतात की इथं बघा रूट झाडामध्ये काही एकच रूट असतात किंवा एकच स्टेम आहे किंवा 2 लीफ आहेत. कार्पेल जे असतात ते किती आहेत त्याच्यानुसार असे कॅरेक्टरला काय करतात नंबरिंग देतात, कोडिंग देतात आणि ते सगळा कम्प्युटरमध्ये डाटा काय होते ॲनालिसिस होते. तर त्याला कोणती टॅक्झॉनॉमी म्हणतात न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी म्हणतात. पुढे शिकायचे अल्जी. सगळ्यात महत्त्वाचं आता आपल्याला पहिल्यांदा जे हे किंगडम प्लांटी जे आहे
ते 5 डिव्हिजनमध्ये विभागलेलं आहे. पहिला आहे अल्जी, नंतर दुसरा आहे ब्रायोफाइट्स, तिसरा आहे टेरिडोफाइट्स, नंतर पुढचा आहे जिम्नोस्पर्म, आणि सगळ्यात शेवटचा आहे अँजिओस्पर्म. हे सगळ्या आपल्याला पाची हे जे आहेत हे डिव्हिजन आहेत, हे पाची डिव्हिजन आपल्याला काय करायचे आहेत, अभ्यासायचे आहेत. त्याच्यातला आज आपण पहिलं पाहणार आहोत अल्जी. बघा, अल्जी जनरल कॅरेक्टर्स बघायचे आहेत अल्जीचे. सामान्यपणे अल्जी कोणाला म्हणतात? यांच्याकडे क्लोरोफिल असते, ते क्लोरोफिल बिअरिंग झाले, यांच्याकडे क्लोरोफिल असते. नंबर 2 थॅलॉइड आहे. थॅलॉइडचा अर्थ काय की यांच्याकडे रूट, स्टेम, लीव्ज, फ्रूट यासारखे स्ट्रक्चर नसतात, म्हणजे अवयव नसतात, त्याला काय म्हणतात? थॅलॉइड म्हणतात. अवयव नसतात त्याला काय म्हणतात? थॅलॉइड असतात. नॉन एम्ब्रिओफाइट. नॉन एम्ब्रिओफाइटचा अर्थ काय की यांच्याकडे एम्ब्रिओ नसते, भ्रूण नसते, भ्रूण नसते, यांना भ्रूण नाही आहेत. पुढे बघा वास्क्युलर टिश्यू. वास्क्युलर टिश्यूचा अर्थ काय असते? झायलम आणि फ्लोयम. झायलम आणि फ्लोयम नसतात, झायलम आणि फ्लोयम नसतात. तर झायलम आणि फ्लोयम नसतात त्यांनाच काय म्हणतात? ट्रकिओफाइट. त्यांनाच काय म्हणतात? ट्रकिओफाइट म्हणतात. ट्रकिओफाइट. पुढे काय बघा, यांना सीड नसते. तर सीड नसते म्हणून यांना काय म्हणतात? नॉन स्पर्मॅटोफाइट. कारण सीडला स्पर्मॅटोफाइट म्हणतात, तर बिया येत नाहीत. सीड नसणे म्हणजे नॉन स्पर्मॅटोफाइट म्हणजे बिया नसतात, त्यांच्याकडे. आणि अल्जीच्या अभ्यासाला काय म्हणतात? फायकोलॉजी म्हणतात. अल्जीचा अभ्यास करण्याला काय म्हणतात? अल्गी किंवा अल्जीचा अभ्यासाला काय म्हणतात? अल्गीचा अभ्यास करण्याच्या विषयाला अभ्यास करणे त्याला काय म्हणतात? फायकोलॉजी. यांच्या पेशीमध्ये थॅलाकॉइड असतात, पण यांच्या पेशीमध्ये काय नसतात? ग्रॅना नसतात. आणि हे कसे आहेत? हे क्रिप्टोगॅम्स आहेत. क्रिप्टोगॅम्स शब्दाचा अर्थ असते यांचे सेक्स ऑर्गन जे आहेत ते लपलेले असतात. क्रिप्टोगॅम्सचा अर्थ काय की सेक्स ऑर्गन म्हणजेच फुलं वगैरे, सेक्स ऑर्गन लपलेले असणे. लपलेले म्हणजे दिसत नाहीत, त्यांना काय म्हणतात? क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स आहेत हे. बघा, सेक्स ऑर्गन हिडन आहेत. मेल सेक्स ऑर्गन यांच्यामधले जे सेक्स ऑर्गन असतात पण दिसत नाहीत, तर मेल सेक्स ऑर्गनला यांच्यामधल्या काय म्हणतात? अँथेरिडियम. काय म्हणतात यांच्या मेल सेक्स ऑर्गनला? अँथेरिडियम. आणि फिमेल सेक्स ऑर्गनला काय म्हणतात? उगोनियम. आणि हे दोन्ही कसे असतात? युनिसेल्युलर जॅकेटलेस. युनिसेल्युलर जॅकेटलेसचा अर्थ काय की एक पेशी असतात हे सेक्स ऑर्गन, आणि जॅकेट म्हणजे यांना जॅकेट, जसं तुम्ही जॅकेट घालता तर वरून कवरिंग नसते, म्हणजे काही प्रोटेक्शन नसते, तर उघडे असतात, उघडे. आणि लक्ष ठेवा, हे कारा आणि ग्रीन अल्गी जे आहेत, कारा आणि ग्रीन अल्गीचे मात्र सेक्स ऑर्गन जे आहेत ते मल्टीसेल्युलर असतात, युनिसेल्युलर नसतात. आणि जॅकेटेड म्हणजे त्यांना कवरिंग पण असते, हे लक्षात ठेवा. बाकी सगळ्या जे अल्गी आहेत त्यांचे सेक्स ऑर्गन कसे असतात? युनिसेल्युलर आणि जॅकेटलेस. पण कारा आणि ग्रीन अल्गीचे जे असतात सेक्स ऑर्गन ते मल्टीसेल्युलर आणि जॅकेटेड, म्हणजे त्यांना काय असते? मल्टीसेल्युलर आणि जॅकेटेड म्हणजे त्यांना वरून प्रोटेक्शन असते. आणि यांच्या सेक्स ऑर्गनला काय म्हणतात? अँथेरिडियम
मेल सेक्स ऑर्गनला, आणि बाईला काय म्हणतात ओगोनियम. अँथ्रेडियमचं दुसरं नाव काय आहे ग्लोब्यूल, आणि ओगोनियमचं दुसरं नाव काय आहे न्यूक्यूल. तर बघा मेल जे आहे ते लोअर खालच्या साईडला असते आणि अप्पर जे फिमेल जे सेक्स ऑर्गन आहे ते अप्पर वरच्या साईडला असते, या टाईपचं. बघा हे मेल जे आहे हे खालच्या साईडला आहे मेल सेक्स ऑर्गन, आणि फिमेल सेक्स ऑर्गन वरच्या साईडला आहे, या असं झाडामध्ये. हे एकदा मी इथं ठेवतो, पॉज करून तुम्ही वाटल्यास या सगळ्या नोट्स लिहून घ्या. आता आपल्याला बघायचं आहे कुठं कुठं राहतात. बघा फ्रेश वॉटरमध्ये राहतात, H2O म्हणजे वॉटर, आणि मराईन म्हणजे खाऱ्या पाण्यात पण राहतात. ॲक्वॅटिक तर आहेत, आता पाण्यात राहतात म्हणजे ॲक्वॅटिक आहेत. काही लोक जमिनीवर राहतात म्हणजे टेरेस्ट्रियलही आहेत. जमिनीवर कुठं राहतात तर मॉइस्ट स्टोनवर म्हणजे दगडावर येतात, जे ओला दगड वगैरे आहे ओला लाकडावर येतात. काही तर ॲनिमलवर सुद्धा येतात म्हणजे प्राण्याच्या शरीरावर सुद्धा येतात, जसं की कोणता आहे स्लोथ बियर नावाचा प्राणी आहे त्याच्या शरीरावर सुद्धा येतात, त्याच्या सरफेसवर सुद्धा येतात. त्यांना काय म्हणतात, जे अशा ठिकाणी जे येतात त्यांना म्हणतात इपिझॉइक अल्गी. इपिझॉइक अल्गी, जे प्राण्याच्या शरीरावर जे अल्गी येतात त्यांना म्हणतात इपिझॉइक अल्गी. त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे ट्रायकोफायलस. जे स्लॉथ बियरवर जे अल्गी येते तिचं नाव काय आहे ट्रायकोफायलस. ती कोणत्या प्रकारची अल्गी आहे, ग्रीन प्रकारची, ग्रीन अल्गी. अल्गीचे 3 प्रकार असतात, त्याच्यापैकी ग्रीन अल्गी प्रकाराची आहे. तर हे या एवढ्या ठिकाणी अल्गी भेटतात, यांना यांचे हॅबिटॅट म्हणतात, की फ्रेश वॉटरमध्ये पण आहेत, मराईन वॉटरमध्ये पण आहेत. आता पाण्यात येतात तर ॲक्वॅटिक आहेतच. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर येतात, म्हणजे जमिनीवर कुठं कुठं येतात तर जे ओढले दगड आहेत ओढले लाकूड आहेत अशा ठिकाणी येतात. प्राण्यावर सुद्धा येतात. प्राण्यावर कोणत्या प्राण्यावर येतात तर स्लॉथ बियरसारख्या प्राण्यावर येतात, त्यांच्यावर सरफेसवर येतात त्यांच्या शरीरावर. त्यांना प्राण्यावर येणाऱ्या अल्गीला कोणती अल्गी म्हणतात इपिझॉइक अल्गी म्हणतात. त्याचं उदाहरण कोण आहे ट्रायकोफायलस नावाची जी अल्गी आहे ती येते स्लॉथ बियरवर, ती ग्रीन अल्गी प्रकाराची अल्गी आहे. आता बघा पुढचा पॉईंट आहे फॉर्म्स ऑफ अल्गी, म्हणजे कोणत्या कोणत्या स्वरूपात भेटते ती. तर आपल्याला बघायचं, बघा 3 फॉर्म आहेत. एक आहे युनिसेल्युलर फॉर्म, एक आहे कोलोनियल फॉर्म, आणि एक आहे फिलामेंटस फॉर्म. युनिसेल्युलर म्हणजे ज्या अल्गी फक्त एका पेशीच्या बनलेल्या असतात ते युनिसेल्युलर आहेत. कोलोनियल म्हणजे काय की ज्या कॉलोनी करून राहतात, एकापेक्षा जास्त अल्गी एकाच ठिकाणी राहतात त्यांना काय म्हणतात कोलोनियल अल्गी. आणि फिलामेंटस काय की ज्यांचं शरीर हे धाग्यासारखं असतं, फिलामेंटसारखं असतं, त्यांना काय म्हणतात फिलामेंटस अल्गी. तर युनिसेल्युलर अल्गी कोणते आहेत बघा, तर त्याचं पहिलं एक उदाहरण जे आहे आपलं फेमस ते आहे क्लोरेला. क्लोरेला जे आहे ते युनिसेल्युलर अल्गी आहे आणि ती प्रोटीनचा सोर्स म्हणून खाण्यासाठी वापरतात लोक. स्पेस फूडही म्हणतात तिला, कारण जे ॲस्ट्रॉनॉट आहेत ते जे स्पेसमध्ये गेल्यानंतर क्लोरेलाला खातात आणि ते एडिबल आहे. तर क्लोरेला बघा जे आहे ती नॉन मोटाईल आहे, म्हणजे त्यांच्याकडे काय फ्लॅजेला वगैरे नसतात, त्यांना हालचाल करता येत नाही. दुसरी युनिसेल्युलर अल्गीचं उदाहरण कोणतं आहे क्लॅमिडोमोनास. क्लॅमिडोमोनास जी आहे तिला कोणत्या याच्यामध्ये ठेवलेलं आहे प्रोटिस्टा या किंगडममध्ये ठेवलेलं आहे, प्लेस्ड इन प्रोटिस्टा किंगडम. ही मात्र कशी आहे मोटाईल आहे. आणि दोन्ही कोणत्या प्रकारच्या अल्गी आहेत तर ग्रीन अल्गी प्रकारच्या अल्गी आहेत. अल्गीचे 3 प्रकार असतात, एक ग्रीन अल्गी, एक ब्राऊन अल्गी आणि एक रेड अल्गी. तर हे झालं युनिसेल्युलर. युनिसेल्युलर काही जास्त नसतात, त्याचे फक्त 2-3च उदाहरणं आहेत. मोस्टली ज्या अल्गी असतात त्या आहेत कोलोनियल असतात किंवा मग कशा असतात फिलामेंटस. तर कोलोनियलचं उदाहरण कोणतं आहे तुमचं, एक वॉलवॉक्स आहे आणि एक तुम्हाला दिलेला आहे NCERTमध्ये युडोरिना. हे दोन्ही पण मोटाईल आहेत, म्हणजेच हालचाल करू शकतात. यांचे आपल्याला ते नंतर बघायचे, त्यांचे जे स्पर्म वगैरे आहेत आणि स्पोर जे आहेत कोणाचे मोटाईल आणि कोणाचे नॉन मोटाईल आहेत. आणि ह्या दोन्ही पण ग्रीन अल्गी आहेत, वॉलवॉक्स आणि युडोरिना. फिलामेंटसमध्ये कोणतं उदाहरण दिलेलं आपल्याला फिलामेंटस अल्गीचं युलोथ्रिक्स आणि स्पायरोगायरा. या दोघी पण ग्रीन अल्गी आहेत, पण युलोथ्रिक्स याच्यामध्ये कशी आहे मोटाईल आहेत आणि स्पायरोगायरा कसे आहेत त्यांचे नॉन मोटाईल आहेत स्पोर्स. बघा आपल्याला काय पुढचा पॉईंट जे आहे ते साईज किंवा फॉर्म ऑफ अल्गी बघायचे. तर NCERTमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की जे अल्गी आहेत ते व्हेरायबल साईज आणि व्हेरायबल फॉर्ममध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. म्हणजे एकदम मोठ्या मोठ्या मॅसिव्ह फॉर्मसुद्धा आहेत आणि एकदम युनिसेल्युलर जसं क्लोरेलासुद्धा आहे. तर मॅसिव्ह फॉर्म, मॅसिव्ह म्हणजे मोठे, त्यांना जायंटही म्हणतात किंवा त्यांना लार्ज साईजही म्हणतात. ज्या मॅसिव्ह फॉर्ममध्ये ज्या अल्गी उपलब्ध आहेत त्यांना केल्प्स म्हणतात. केल्प्स ह्या मेनली ब्राऊन अल्गी स्वरूपाच्या, ब्राऊन अल्गी ज्या आहेत त्या केल्पच्या स्वरूपात तुम्हाला अवेलेबल असतात.
त्याच्यामध्ये केल्प स्वरूपात कोणत्या कोणत्या आल्गी तुम्हाला अवेलेबल असतात, तर ते आहेत मॅक्रोसिस्टिस, मॅक्रोचा अर्थच असते मोठा, लार्ज, मॅक्रोसिस्टिस, सॅरगॅझम आणि लॅमनॅरिया ह्या ज्या आहेत त्या समुद्रामध्ये केल्प बनवतात, म्हणजे मोठे मोठे मॅसिव्ह स्ट्रक्चर बनवतात, जायंट स्ट्रक्चर बनवतात, त्यांना केल्प्स म्हणतात. ते ब्राऊन अल्गी जे आहेत ते समुद्रामध्ये मोठ्या मोठ्या स्वरूपात अवेलेबल असतात. आणि जे तुमचे एकदम छोटे जे आहेत ते तुमच्या कोणत्या अवेलेबल आहेत, युनिसेल्युलरमध्ये क्लोरेला आणि क्लॅमोडोमोनास. तर एकदम छोट्यापासून एकदम मोठ्यापर्यंत त्यांची रेंज आहे साईजची. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. ब्राऊन अल्गी ज्या केल्प बनवतात त्यांचे 3 नावं लक्षात ठेवा. पुढचा आपल्याला अल्गीचा गुणधर्म बघायचा. काही जे अल्गी आहेत ते फायकोकोलॉइड किंवा हायड्रोकोलॉइड सबस्टन्स बनवतात. हायड्रोकोलॉइड म्हणजे काय, की जे पदार्थ, याचा अर्थ काय की हायड्रोकोलॉइडचा मी इथं मराठीत अर्थ लिहून देतो तुम्हाला. हायड्रोकोलॉइड पाणी धरून ठेवणारे पदार्थ. तर ज्या पदार्थांकडे पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे त्यांना हायड्रोकोलॉइड पदार्थ म्हणतात. तर काही अल्गी हायड्रोकोलॉइड पदार्थ बनवतात. जसं बघायचं दिलेलं सुद्धा आहे की जे पदार्थ वॉटर होल्डिंग ज्यांच्याकडे कॅपॅसिटी असते त्यांना हायड्रोकोलॉइड म्हणतात. तर हायड्रोकोलॉइड पदार्थ बनवणारे अल्गी कोणते आहेत, काही ब्राऊन अल्गी आहेत आणि काही रेड अल्गी आहेत. तर ब्राऊन अल्गी आणि रेड अल्गी आपण वापरतो हायड्रोकोलॉइड पदार्थ बनवण्यासाठी. अजून काही अल्गीपासून आपल्याला पदार्थ भेटतात, त्यांचे उपयोग बघूत आपण. अगार अगार नावाचा एक पदार्थ आहे, जे की आपण मायक्रोब्स जेव्हा आपण लॅबमध्ये वाढवतो, पेट्री डिशमध्ये मायक्रोब्स जेव्हा वाढवतो त्यांना आपल्याला एक मीडियम द्यावं लागते, न्यूट्रिएंट मीडिया म्हणतात. न्यूट्रिएंट मीडियासाठी जे पदार्थ वापरतात ते असते अगार अगार पदार्थ. न्यूट्रिएंट मीडियासाठी अगार वापरतात. हे अगार पदार्थ जे आहे ते अल्गीपासून बनते. कोणत्या अल्गीपासून बनते, तर रेड अल्गीपासून बनते. आणि त्याच्यात स्पेसिफिक उदाहरणं कोणते आहेत, ग्रासिलारिया आणि जेलिडियम या 2 प्रकारच्या अल्गी अगार अगार बनवतात, जे मायक्रोब्स जेव्हा लॅबमध्ये आपण वाढवतो त्यांच्या न्यूट्रिएंट मीडियामधून वापरतात आणि ते आईस्क्रीम आणि जेलीजमध्ये सुद्धा वापरतात. आईस्क्रीम आणि जेली बनवण्यासाठी सुद्धा अगार अगार वापरतात. पुढे एक पदार्थ आहे कॅराजिन नावाचा. ते कोणापासून भेटते आपल्याला, रेड अल्गी कॉन्ड्रस नावापासून. आणि एक अल्जिन नावाचा पदार्थ भेटते, ते कोणापासून भेटते, ब्राऊन अल्गीपासून. हे सगळे जे तिन्ही पदार्थ आहेत हे कमर्शियल यूजमध्ये आहेत. हे आपल्याला व्यापारी तत्वावर आपण त्यांचे वापरतो. यांचे अल्गीचे हे फायदे आहेत आपल्यासाठी. आता आपण रिप्रोडक्शन हा पॉईंट बघूत की अल्गी जे आहेत ते रिप्रोड्यूस कोणत्या कोणत्या प्रकारे करतात. 3 प्रकारे रिप्रोड्यूस करतात. एक आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, एक आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि एक आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा अर्थ काय की शरीरापासून स्पर्म आणि आपलं सीड आणि स्पोर सोडून बाकी कोणत्याही पार्टपासून जेव्हा रिप्रोडक्शन होते तर त्याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणतात. म्हणजे शरीराच्या बाकीच्या भागापासून जेव्हा रिप्रोडक्शन करतात तेव्हा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणतात. तर अल्गीमधलं जे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे ते फ्रॅगमेंटेशन स्वरूपाने होते. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय की खंडीभवन म्हणजे जे अल्गी आहेत ज्यांचं शरीर असं धाग्यासारखं आहे त्यांचे जर तुम्ही 2 तुकडे किंवा 3 तुकडे केले तर त्यानंतरचा प्रत्येक तुकडा परत एक अल्गी म्हणून तयार होतो. तर या प्रकारच्या रिप्रोडक्शनला काय म्हणतात, फ्रॅगमेंटेशन. दुसरं जे रिप्रोडक्शन आहे ते असेक्शुअल प्रकारचं आहे. असेक्शुअल प्रकारचं जे रिप्रोडक्शन आहे ते अल्गी ते स्पोर न करतात, असेक्शुअल स्पोर तयार करतात. असेक्शुअल स्पोर याच्यामध्ये फक्त एकच पॅरेंट इन्व्हॉल्व असते म्हणून त्याला असेक्शुअल स्पोर म्हणतात. अल्गीमधल्या असेक्शुअल स्पोरसाठी एक नाव आहे, त्यांना म्हणतात झू स्पोर्स. झू स्पोर जे आहेत ते कुठे बनतात बघा. आता झू स्पोरबद्दल एवढी माहिती दिली आहे. पहिला पॉईंट काय, फॉर्म विदिन झू स्पोरँजिया. जे बनतात झू स्पोर ते कोणत्या स्ट्रक्चरमध्ये बनतात, झू स्पोरँजिया नावाच्या. एंडोजीनस आहेत म्हणजे त्या स्ट्रक्चरच्या मध्ये बनतात म्हणून त्यांना एंडोजीनस म्हणतात. फ्लॅजेलेटेड आहेत म्हणजे काय की त्यांना फ्लॅजेला असतात अवेलेबल, म्हणजे ते हालचाल करू शकतात. आता जेव्हा फ्लॅजेलेटेड असतात तेव्हा ते जे स्पोर असतात ते मोटाईलसुद्धा असतात, झू स्पोर. पुन्हा नेकेड आहेत म्हणजे उघडे असतात, त्यांना कशाची कवरिंग नसते कारण हे क्रिप्टोगॅमस प्रकारामध्ये येते अल्जी. आणि जे झू स्पोरच्या ज्या सेल वॉल असतात तर झू स्पोरच्या ज्या पेशी असतात त्यांना सेल वॉल कशी असते, ॲब्सेंट असते, सेल वॉल नसते.
ॲब्सेंट म्हणजे नसते. आणि झू स्पोर कधी बनवतात तर फेवरेबल कंडिशनमध्ये. फेवरेबल कंडिशनमध्ये जे झू स्पोरनं काय करतात ते रिप्रोडक्शन करतात, झू स्पोर तयार करून. जेव्हा फेवरेबल कंडिशन येतात तेव्हा झू स्पोर काय होतात, जर्मिनेट होतात मेनली, आणि तेव्हा रिप्रोडक्शन होते आणि नवीन अल्गी तयार होते. आता आपल्याला बघायचं सेक्शुअल रिप्रोडक्शन. अल्गी जे आहेत ते सेक्शुअली रिप्रोड्यूस कोणत्या प्रकारे करतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन हे त्यांचं स्पोर फॉर्मेशनच होते, ते सेक्शुअल स्पोर तयार करतात. त्याच्यामध्ये दोन जे आहेत फिमेल आणि मेल गॅमेटचं फ्युजन इन्व्हॉल्व असते. तर बघूत आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन त्यांचं किती प्रकारे आहे. एक तर आहे आयसोगॅमस सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं कोणतं आहे अनआयसोगॅमस, आणि एक अजून प्रकार आहे त्याला म्हणतात ऊगॅमस. या 3 प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात. आयसोगॅमस सेक्शुअल रिप्रोडक्शन कशाला म्हणतात बघा, याच्यामध्ये जे दोन्ही गॅमेट्स असतात, जे दोन्ही फ्युजन ज्यांचं गॅमेटचं होणार आहे ते दिसायला एकदम सेम असतात. दिसायला एकदम सेमला काय म्हणतात, मॉर्फॉलॉजिकल सिमिलर इन साईज. तर त्यांचा आकार जे आहे ते एकदम सेम असतो, तर त्यांना आयसोगॅमस म्हणतात. तर आयसोगॅमसमध्ये परत 2 प्रकार असतात. ते जे दोघंही जर हालचाल करू शकणारे असतील तर त्यांना मोटाईल म्हणतात. आता हालचाल ते कशाच्या मदतीने करतात तर फ्लॅजेलाच्या. तर मोटाईल जर असतील तर फ्लॅजेला प्रेझेंट असते, आणि फ्लॅजेला प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणतात फ्लॅजेलेटेड. तर आयसोगॅमस प्रकारामध्ये दोघंही जर सेम साईजचे असतील आणि दोघांकडे जर फ्लॅजेला प्रेझेंट असेल तर त्यांना फ्लॅजेलेटेड म्हणतात. आणि त्याचं उदाहरण कोण आहे, युलोथ्रिक्सकडं. युलोथ्रिक्स जे आहे ते आयसोगॅमस पद्धतीनं सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात, आणि त्यांचे जे दोन्ही स्पोर आहेत, दोन्ही जे त्यांचे गॅमेट्स आहेत त्यांच्याकडे फ्लॅजेला प्रेझेंट आहेत. आणि त्याच्यामध्ये नॉन फ्लॅजेलेटेड नॉन मोटाईलसुद्धा प्रेझेंट आहेत. त्याचं उदाहरण कोण आहे, स्पायरोगारा. स्पायरोगारामधले जे गॅमेट आहेत ते साईजला तर सेम असतात म्हणून त्यांना आयसोगॅमस म्हणतात, पण दोघांकडे काय नसते, फ्लॅजेला नसते, म्हणून ते नॉन मोटाईल आहेत. आणि हे दोन्ही युलोथ्रिक्स आणि स्पायरोगारा दोघं पण ग्रीन अल्गीचे उदाहरण आहेत. आता पुढचं जे आहे त्याला म्हणतात अनआयसोगॅमस रिप्रोडक्शन. अनआयसोगॅमस कशाला म्हणतात, ज्यांचे जे मॉर्फॉलॉजिकली डिसिमिलर असतात, म्हणजे त्यांची साईज वेगळी असते. एक जण मोठा असते, एक गॅमेट मोठा असते, एक गॅमेट कसा असते, छोटा असते, तर त्यांना अनआयसोगॅमस रिप्रोडक्शन म्हणतात. याचं उदाहरण कोणतं आहे, युडोरिना, जे की ग्रीन अल्गीचा उदाहरण आहे, आणि त्याचे जे असतात गॅमेट्स ते मोटाईल असतात, म्हणजे यांच्याकडे फ्लॅजेला प्रेझेंट असते. आणि तिसऱ्या प्रकारचं काय आहे, ऊगॅमस. ऊगॅमस स्पेसिफिकली कशाला म्हणतात, ज्याच्यामध्ये जे मेल गॅमेट आहे ते मोटाईल, म्हणजे त्याच्याकडे फ्लॅजेला प्रेझेंट पाहिजे, आणि ते कसा पाहिजे, स्मॉल पाहिजे. आणि जे फिमेल गॅमेट आहे ते नॉन मोटाईल पाहिजे, म्हणजे फ्लॅजेला ॲब्सेंट पाहिजे, आणि ते मेल गॅमेटपेक्षा मोठं पाहिजे. तर या प्रकारच्या फ्युजनमधून जे रिप्रोडक्शन होते त्याला ऊगॅमस रिप्रोडक्शन म्हणतात. हे कोणामध्ये होते, कारा, वॉलवॉक्स आणि फ्युकस. तर कारा आणि वॉलवॉक्स तर तुम्ही बघा ग्रीन अल्गी आहे, आणि फ्युकस जी आहे ती कोणती आहे, ब्राऊन अल्गी आहे. इथं एक नोट दिली आहे बघा, रेड अल्गी जे आहे, रेड अल्गीमध्ये मेल गॅमेट जे आहे ते नॉन मोटाईल असतात, आणि फिमेल गॅमेट जे असतात ते पण कसे असतात, नॉन मोटाईल असतात. कोणामध्ये, पॉलिसिफोनियामध्ये. ते लक्षात ठेवा, पॉलिसिफोनियामध्ये दोन्ही पण गॅमेट जे आहेत ते नॉन मोटाईल आहेत. नॉन मोटाईल म्हणजे नॉन फ्लॅजेलेटेड असतात.